तुम्ही शेअर बाजारामध्ये बैल अर्थात बुल आणि अस्वल म्हणजे बियरचा वापर नाव, पुतळा किंवा चित्रांमध्ये केल्याचे नक्कीच पाहिले असेल. पण तुम्हाला माहीत आहे का, शेअर मार्केटमध्ये बैल व अस्वलाचा नेमका काय अर्थ असतो? नसेल माहीत तर चला आज आपण याबाबत सोप्या भाषेत माहिती घेऊ. शेअर बाजारात बुल आणि बेअर या शब्दांचा वापर 18व्या शतकापासून सुरू झाला असल्याचे मानले जाते. याची मुळे लंडनच्या स्टॉक एक्सचेंजमध्ये आणि तिथल्या व्यापाराच्या पद्धतींमध्ये दडलेली आहेत. शेअर बाजारामध्ये बुल आणि बेअर हे शब्द बाजाराची दिशा दर्शवण्यासाठी वापरले जातात. यालाच आपण मराठीत तेजी आणि मंदी म्हणतो. बैल व अस्वल या दोन प्राण्यांचा संबंध त्यांच्या हल्ला करण्याच्या पद्धतीवरून जोडला आहे. शेअर बाजारात बुल हे तेजीचं प्रतीक आहे, तर बेअर हे मंदीचं प्रतीक आहे. जेव्हा शेअर बाजारात शेअर्सच्या किमती वाढत असतात तेव्हा त्याला बुल मार्केट म्हणतात. बैल जेव्हा त्याच्या शत्रूवर हल्ला करतो तेव्हा तो आपली शिंगे खालून वरच्या दिशेला नेत शत्रूला हवेत उडवतो. शेअर बाजाराचा आलेख जेव्हा खालून वरच्या दिशेला वाढत जातो तेव्हा ती क्रिया बैलाच्या हल्ल्यासारखी दिसते. म्हणून बाजारातील तेजी दर्शवण्यासाठी बैलाचा वापर करतात. बुल मार्केटमध्ये गुंतवणूकदार आशावादी असतात. त्यांना वाटते की शेअर्सचे भाव अजून वाढतील, म्हणून ते मोठ्या प्रमाणात शेअर खरेदी करतात. जेव्हा सेन्सेक्स व निफ्टीमध्ये मागील नीचांकी स्तरापासून 20% जास्त वाढ होते तेव्हा ते बुल मार्केट मानले जाते. शेअर मार्केटमध्ये तुफानी तेजी येते तेव्हा त्याला बुल रन म्हणतात. याउलट जेव्हा बाजारात शेअर्सच्या किमती सतत घसरत असतात तेव्हा त्याला बेअर मार्केट म्हणतात. अस्वल जेव्हा हल्ला करते तेव्हा ते आपले पंजे वरच्या दिशेकडून खालच्या दिशेला मारून शत्रूला जमिनीवर दाबते. शेअर बाजाराचा आलेख जेव्हा वरून खालच्या दिशेला येतो तेव्हा ती क्रिया अस्वलाच्या हल्ल्यासारखी दिसते. म्हणूनच बाजारातील मंदी दर्शवण्यासाठी अस्वलाचा वापर होतो. बियर मार्केटच्या वेळी गुंतवणूकदार भीतीपोटी किंवा नफा वसुलीसाठी शेअर्स विकायला सुरुवात करतात. त्यांना वाटते की बाजार अजून पडेल. मुंबईत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीबाहेर जो मोठ्या बैलाचा पुतळा आहे तो भारतीय अर्थव्यवस्थेची शक्ती आणि प्रगती दर्शवतो. जगातील सर्वात प्रसिद्ध बैलाचा पुतळा न्यूयॉर्कच्या वॉल स्ट्रीटवर आहे, ज्याला चार्जिंग बुल म्हटले जाते. जर्मनीच्या मुख्य शेअर बाजाराबाहेर बैल आणि अस्वल या दोन्हींचे भव्य पुतळे समोरासमोर उभे आहेत. जेव्हा कोणी म्हणेल की आज मार्केट बुलिश आहे तर समजून जा की शेअर बाजार वर चढतोय व बेअरिश म्हणजे बाजार खाली येतोय. तुम्ही नवीन गुंतवणूकदार असाल तर बुल मार्केटमध्ये जास्त कमाई होऊ शकते, पण बेअर मार्केटमध्ये धैर्य ठेवून कमी किमतीत चांगले शेअर खरेदी करण्याची संधी मिळते. थोडक्यात बुल मार्केटच्या वेळी शेअरचे दर वाढतात, गुंतवणूक वाढते, अर्थव्यवस्था मजबूत असते व लोक जास्त खरेदी करतात. या उलट बेअर मार्केटच्या वेळी शेअरचे दर घसरतात, विक्री जास्त होते, भीती व अनिश्चितता वाढते, तसेच अर्थव्यवस्था मंदावलेली असते. देशाचा GDP वाढत असेल, कंपन्यांचा नफा चांगला होत असेल, बँकांचे व्याजदर कमी होत असतील, राजकीय स्थिरता असेल आणि विदेशी गुंतवणूक वाढत असेल तर शेअर मार्केट तेजीत येते. याउलट महागाई वाढत असेल, बँकांचे व्याजदर वाढत असतील, जागतिक संकटे असतील, राजकीय अस्थिरता असेल, खराब मान्सून असेल तर शेअर मार्केट मंदीत येते. बुल आणि बेअर गुंतवणूकदारांची मानसिकताही दर्शवतात. बुल हा आशावादी गुंतवणूकदार असतो. तो असा विश्वास ठेवतो की बाजारात किंवा एखाद्या शेअरमध्ये तेजी येणार आहे आणि किमती वाढणार आहेत. तो गुंतवणूकदार सध्याच्या भावात शेअर्स खरेदी करतो, जेणेकरून भविष्यात भाव वाढल्यावर तो नफ्यात असेल. बेअर हा सावध व निराशावादी गुंतवणूकदार असतो. हा गुंतवणूकदार असा विचार करतो की बाजारात घसरण किंवा मंदी येणार आहे आणि किमती पडणार आहेत. हा गुंतवणूकदार आपले शेअर्स विकून बाहेर पडतो किंवा शॉर्ट सेलिंग करून पडत्या बाजारात नफा कमवण्याचा प्रयत्न करतो. शेअर मार्केटमध्ये इतरही काही प्राण्यांचा उल्लेख गुंतवणूकदारांच्या स्वभावानुसार केला जातो, जसे पिग अर्थात डुक्कर. असे गुंतवणूकदार अतिशय लोभी असतात आणि जास्त नफ्याच्या आशेने वेळेवर शेअर्स विकत नाहीत. शेवटी त्यांना मोठे नुकसान सोसावे लागते. शीप अर्थात मेंढी. असे गुंतवणूकदार कळपाने चालतात. दुसऱ्याने जो शेअर घेतला तोच ते घेतात. त्यांना सर्वात शेवटी नफा किंवा सर्वात जास्त तोटा होतो. चिकन अर्थात कोंबडीचे पिल्लू. असे गुंतवणूकदार अत्यंत भित्रे असतात. बाजारात थोडी जरी पडझड झाली तरी ते घाबरून आपले शेअर्स विकून बाहेर पडतात. रॅबिट अर्थात ससा. असे गुंतवणूकदार खूप कमी कालावधीसाठी बाजारात येतात. थोडा नफा झाला की लगेच बाहेर पडतात, जसा ससा वेगाने इकडून तिकडे धावतो. टर्टल अर्थात कासव. हे दीर्घकालीन गुंतवणूकदार असतात. बाजारातील चढ उताराने न डगमगता ते हळूहळू पण सातत्याने गुंतवणूक करत राहतात. ऑस्ट्रिच अर्थात शहामृग. जेव्हा मार्केट पडते तेव्हा असे गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलिओकडे दुर्लक्ष करतात. जसे शहामृग संकटाच्या वेळी वाळूत तोंड खुपसून बसते. ते वास्तवाचा स्वीकार करत नाहीत. वुल्फ अर्थात लांडगा.
हे अत्यंत धूर्त आणि आक्रमक गुंतवणूकदार किंवा ट्रेडर्स असतात जे चुकीच्या मार्गाने किंवा अनैतिक पद्धतीने बाजारातून पैसा कमवण्याचा प्रयत्न करतात. बाजारात एक म्हण प्रसिद्ध आहे, बुल्स मेक मनी, बेअर्स मेक मनी बट पिग्स गेट स्लॉटर्ड. म्हणजे बैल आणि अस्वल पैसे कमवतात पण डुकरांचा बळी दिला जातो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, घंटी दाबा व ऑल सिलेक्ट करा.